नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रिपोर्टर के फ्रॉम KKCS स्टुडिओ रूम. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. यस विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख आहे 23 सप्टेंबर 2025 आणि फायनली आपण ज्या गोष्टीसाठी लढत होतो, कसली लढाई होती आपली? तर आपली लढाई होती की आपला महाट्रान्सकोचा जो पेपर झाला आहे, महाट्रान्सकोनी मल्टिपल एक्झाम घेतल्या आणि IBPSने एक्झाम कंडक्ट केले. ABPSने एक्झाम कंडक्ट केल्यानंतर ऑफकोर्स एक्सपेक्टेड आहे की 45 डेज, बरोबर ना, 45 दिवसामध्ये निकाल लागायला पाहिजे. आणि महावितरणचा एवढा वाईट अनुभव आला आहे की जेवढा डिले झाला तेवढा जास्त त्रासदायक विषय आहे. आता करायचं काय? तर त्याच्यासाठी आपण कॅम्पेन स्टार्ट केलं होतं. कॉलिंग म्हणजे जबरदस्त प्रतिसाद भेटला विद्यार्थी मित्रांचा. जेवढे पण ग्रुप्स आहेत आपले, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, जबरदस्त ॲक्टिव्हनेस दाखवत आहे. खूप साऱ्या मुलांनी हजारो कॉल केले आणि डिफरंट ऑफिसर्सला कॉल केले, व्हॉट्सअप केले, मेसेजेस केले, मेल केले, सर्व काही केलं. सो फायनली ॲटलिस्ट त्यांनी तो विचारात घेतला, आपला विचार म्हणजे आपण जी रिक्वेस्ट केली त्यांनी विचारात घेतले. सो स्टुडंट्स बघू शकता, जी आजची अपडेट आहे इट इज रिलेटेड टू पब्लिक नोटीस. फायनली महाट्रान्सकोकडनं ऑफिशियल रिस्पॉन्स भेटला आहे आणि जोपर्यंत ऑफिशियल रिस्पॉन्स भेटत नाही, विद्यार्थी विचारत होते सर निकाल कधी लागेल. तर मी पण ते सांगत होतो की वी आर एक्सपेक्टिंग की 45 दिवसात म्हणजे 15 सप्टेंबरला लागावा. पण काहीही तुम्हाला फेक न्यूज न सांगता, अंदाज न सांगता तुम्हाला सांगितलं होतं की वी आर एक्सपेक्टिंग. आणि जर आता खरं सांगायचं तर पुढचं पाऊल हे होतं आपलं की आता जेवढे ऑफिसेस आहेत महाट्रान्सकोचे पूर्ण महाराष्ट्रात व्हिजिट करायचं आणि त्यात मुंबईला जायचं आहे. ठीक आहे. सो तो अजून पण पाईपलाईनमध्ये तो प्लॅन आहे. जर यांनी अजूनही डिले केला जास्तच तर आहे, पण आता सध्या तुर्तास आता जी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड म्हणजेच महाट्रान्सको, त्यांनी जी पब्लिक नोटीस इश्यू केली इट इज रिलेटेड टू कंडक्ट ऑनलाईन एक्झामिनेशन ऑफ रिक्रुटमेंट. कोणत्या पोस्ट? सो नीट ऐकून घ्या, 15 ते 24 अशा टोटल 9 पोस्ट आहेत. सगळ्यांनी नाव ऐकून घ्या, कारण तुमचे कमेंट असतात. मी बातमी बघितल्यावर याचं काय सर, ह्या एक्झामचं काय, त्या एक्झामचं काय, सगळं दिलेलं आहे. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल, असिस्टंट जनरल मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्स, सिनियर मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्स, मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्स, डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्स, अप्पर डिव्हिजनल क्लर्क फायनान्स अँड अकाउंट्स अँड लोअर डिव्हिजनल क्लर्क फायनान्स अँड अकाउंट्स. सो बेसिकली बिंग अ कॉमर्स आपण जे वेट करत होतो LDC, UDC, डेप्युटी मॅनेजर, सिनियर मॅनेजर आणि असिस्टंट जनरल मॅनेजर, ह्या 6 पोस्टचा एक्झाम झाल्या. 45 डेजच्या वरती झाले. पण फायनली त्यांचं म्हणणं आहे ऑल द कॅन्डिडेट्स आर हिअर बाय इन्फॉर्म दॅट द प्रोसेस ऑफ डिक्लेअरिंग द रिझल्ट अँड शेड्युलिंग द इंटरव्ह्यूज ॲज ॲप्लिकेबल इज करंटली एक्सपिरियन्सिंग अ डिले ड्यू टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन्स अँड द रिमेनिंग स्टेप्स इन द रिक्रुटमेंट प्रोसेस विल बी कम्प्लिटेड ॲट द अर्लिएस्ट पॉसिबल टाईम. सो बेसिकली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझनमुळे डिले होतोय आणि ॲट अर्लिएस्ट लवकरात लवकर आम्ही निकाल लावू. सो फर्दर अपडेट जे ऑफकोर्स ऑफिशियल वेबसाईट आहे महाट्रान्सकोची त्याला समजेल. आणि चीफ जनरल मॅनेजर जे आहेत HRचे, त्यांनी हे लिहिलेलं आहे. साईन नाही आहे, ती गोष्ट वेगळी आहे. साईन नाही आहे, डिजिटल स्टॅम्प वगैरे एवढं जास्त आता अपेक्षा थोड्या आपण आपल्या अपेक्षा आवरत घेऊ. ठीक आहे भाऊ, जाऊ दे, डिजिटल सिग्नेचर नाही, सही दे, ठीक आहे हो, सही नाही, जाऊ दे तरी चालेल. म्हणजे लिटरली मला हे लेटर सगळं व्हॉट्सअप ग्रुपवर भेटलं. व्हॉट्सअप ग्रुपवर PDF भेटलेली असताना मी आधी महाट्रान्सकोच्या वेबसाईटला गेलो. म्हटलं ऑफिशियल वेबसाईटवरनं PDF डाउनलोड केल्याशिवाय अपडेट पण द्यायची नाही. आता भरोसाच नाही राहिला कशावर. सो इट इज ऑफिशियली नाव अवेलेबल ऑन वेबसाईट. 23 सप्टेंबर 2025 मुंबई. आजच ते आलं आहे, काही मिनटं आधीच ऑफिशियल वेबसाईटवर आलं आहे आणि ती अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे. स्टुडंट्स, आता प्रश्न हा आहे की सर मग आता निकाल लागेल तरी कधी? सर मग आता किती दिवस वाट बघावी, म्हणजे वाट बघावी का ॲक्शन घ्यावी? पहिली गोष्ट तर ही डेफिनेटली जर रिझल्ट लागला नसता, सो मी तुम्हाला हे पण सांगतो प्लॅन लिटरली 29 सप्टेंबर 2025 ती डेट होती आपल्या प्लॅनची. ती मी आजच अनाऊन्स करणार होतो इव्हिनिंगला की आपल्याला कुठे व्हिजिट करायचं आणि कसं ग्रुपने जायचं आहे. स्टुडंटचं ग्रुपिंग करून आपल्याला सगळीकडे निवेदन द्यायच्यासाठी थ्रूआउट महाराष्ट्र 29 सप्टेंबरला जायचं आहे. ठीक आहे. सो दॅट वॉज माय प्लॅन खरं सांगायचं तर. पण ठीक आहे, चला प्लॅन काय तो असू दे. आता रिॲलिटी ही आहे. मुलांना आता जर त्यांनी सांगितलं अर्लिएस्ट पॉसिबल टाईममध्ये रिझल्ट लागू, तर नाव वी हॅव टू बी पेशंट नाव. ठीक आहे, थोडंसं तरी पेशन्स ठेवावं लागेल. दुसरी गोष्ट, जे आपला अनुभव आला ओव्हरऑल बघा मित्रांनो, पहिली गोष्ट कॉल लावले, खूप सारे कॉल लावले. काहींचा अनुभव काय, कॉल रिसिव्ह नाही केला. काहींचा अनुभव काय, सांगता येत नाही. काहींचं म्हणणं आहे दिवाळीनंतर लागेल. लिटरली आज एकाने हे पण सांगितलं, ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवली मला अक्षरशः. तिथं ते समोरचे ऑफिसर म्हणतात की रिझल्टला खूप वेळ लागेल, 1.5-2 महिने पण लागू शकतात. सो त्या विद्यार्थ्यांनी विचारलं की सर आम्ही तर ऐकलं की IBPS 45 दिवसात निकाल लावते आणि 45 दिवस झालेत, मग IBPSने रिझल्ट लावला असेल. त्याच्यात त्या रिस्पेक्टिव्ह ऑफिसर्सचा रिस्पॉन्स हा आहे की IBPSने जरी त्यांचं काम केलं ते 45 दिवसात निकाल लावणारे ते कोण आहेत? ते फक्त एक एजन्सी, आम्ही त्यांना अपॉइंट केलेलं आहे. रिझल्ट लावायचा का नाही लावायचा आणि केव्हा लावायचा तो आमच्या हातात आहे. आम्ही आमच्या हिशोबाने लावू. तुम्हाला 1.5-2 महिने लागू शकतात. यू हॅव टू बी पेशंट. तुम्हाला वेट करावं लागेल, दुसरा ऑप्शन नाही आहे. असे पण उत्तर भेटले. ठीक आहे. तो उडवाउडवीचे उत्तर भेटले, सगळ्या गोष्टी झाल्या. पण फायनली
कंक्लुजन एकच आहे की जर आता पब्लिक नोटीस देऊन ते सांगतायत की वी विल ट्राय टू मेक इट ॲट अर्लिएस्ट, सो वी हॅव टू बी पेशंट नाव. आता ॲटलिस्ट 1 वीक तरी आपल्याला पेशन्स ठेवणंच आहे. म्हणजे ते काय जेन्युइन रिझन असेल का काय चुकीचं रिझन असेल ते नाही सांगू शकत. बट स्टुडंट्स, कंक्लुजन इज वी हॅव टू बी पेशंट ॲटलिस्ट फॉर अ वीक. त्याच्यानंतर विचार करूया की काय आहे. पण आता याच्या पुढे कॉल, मेसेज, मेल बंद करा. एवढं त्यांना कळून गेलं आहे आपल्या कॉलची ताकद, आपल्या जो स्टुडंट्सचा ताकद आहे. मी पहिले पण सांगतो तुम्हाला, आता पण सांगतो, गाव करेल ते राव काय करेल, काहीच नाही करू शकत राव विदाऊट गाव. विद्यार्थ्यांना जेव्हा तुम्ही पेटून उठले, जेव्हा तुम्ही हजारो कॉल करायला लागले, तेव्हा त्यांना कुठेतरी जाणीव झाली की नाव दिस इज अ सिरियस मॅटर, करायलाच लागेल. आणि तसंच कॉमर्ससाठी सुद्धा सांगतोय, लेटर लिहायला सांगितले तुम्हाला मुख्यमंत्र्यांना, हे सुद्धा लिहा, सिरियस मॅटर आहे. जेव्हा त्यांच्या लेटर 10,000 लेटर भरले पाहिजे, अख्खा ऑफिस भरून गेलं पाहिजे लेटरने, तेव्हा त्यांना जाणीव होईल की नाव दिस इज अ सिरियस मॅटर. त्याच्यामुळे आत्ता याच्यापुढे जी पण ॲक्शन घेऊ, कलेक्टिव्हली घेऊ, युनॅनिमसली घेऊ, सगळं मिळून घेऊन आपण सर्व एक आहोत. तुम्ही, मी, आम्ही दुसरे क्लासवाले, त्यांनी हे सांगितलं, मी हे सांगितलं, असं काहीच नाही आहे. वी आर अ टीम. आणि आपल्याला सगळ्यांना मिळून, आपल्याला बघा, रस्ते वेगवेगळे राहू शकतात, आपलं मंजिल, आपलं टार्गेट एकच आहे. आपल्याला ट्रान्सपरन्सी पाहिजे, लवकरात लवकर रिझल्ट पाहिजे. आपल्या मागण्यांवर आपण ठाम राहूया आणि डेफिनेटली थोडंसं आता पब्लिक नोटीसमुळे पेशन्स ठेवूया. जर पुढची अपडेट जशीही भेटते, ऑफिशियल अपडेट, जी कन्फर्म अपडेट आहे, जशीही भेटेल, मी डेफिनेटली तुमच्यापर्यंत पोहोचवेल. सो स्टुडंट्स, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस. जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर, बाय बाय.